आंबेडकरांचा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अरे पटेल वाटेल ते फेकतोच लेका, पटेल न वाटेल भेटतोच लेका, अंबानी अडाणीला देऊन ठेका, अंबानी अडाणीला देऊन ठेका. पटेल वाटेल ते फेकतोच लेका, अंबानी अडाणीला देऊन ठेका. ही देश विकायची चाल आहे का? अरे तू ही देश विकायची चाल आहे का? अरे तुझ्या बापाचा माल आहे का? तुझ्या बापाचा माल आहे का? तुझ्या बापाचा माल आहे का? हे का तुझ्या बापाचा माल? नाशिक महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या पाणीपट्टीच्या अन्यायकारक आणि मनमानी वाढीविरोधात नाशिक रोड येथील नागरिकांनी सोमवारी विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आपला तीव्र संताप व्यक्त केला. झोपडपट्टीतील नळ ग्राहकांना 3 पटीने वाढवून 1 ते 2 लाखांपर्यंत बिले आल्यामुळे आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासकीय राजवटीत महानगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीचा अधिकार असतानाही मनमानी पद्धतीने ही दरवाढ केली आहे. नियमांचे उल्लंघन करून अचानक गोरगरीब जनतेला फसवणारी बिले देण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. वाईट सामाजिक कार्यकर्ते या मोर्चांमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी नाशिक रोड विभागीय कार्यालयाच्या प्रशासनाला दिला. नाशिक महानगरपालिका नाशिक रोड विभागाच्या पाणीपट्टी देयक विभागाच्या वतीने झोपडपट्टीतील नळ ग्राहकांना पाणी बिलाचं मागच्या महिन्यामध्ये पाणी बिल वाटप करण्यात आलं. त्यामध्ये 3 पटीने बिल अधिक जास्त वाढून जवळजवळ 1-1, 1.5, 2-2 लाखाच्या बिल झोपडपट्टी धारकांना देण्यात आली. तसं पाहिलं गेलं तर मान्य तुकाराम मुंडे साहेब असताना 2018 मध्ये पाणी बिलामध्ये अगोदरच वाढ करण्यात आली होती आणि आता अचानक महापालिका प्रशासनाने प्रशासकीय राजवटीमध्ये स्वतः मनमानी करून या पाणी बिलामध्ये मनमानी करून बिल वाढ केलेली. तसा तो अधिकार स्थायी समितीचा असतो. अजून नाशिक महापालिकेच्या आगामी काळामध्ये निवडणुका होणार आहे, स्थायी समितीची नेमणूक होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये करवाढ होत असते. परंतु यांनी त्या गोष्टी न पाळता महापालिका प्रशासनाने मनमानी करून गोरगरीब जनतेला फसवणारं असं घोर फसवणूक करणारं पाण्याच्या बिलाच्या संदर्भामध्ये वाढीव बिल दिलेले. आम्ही सगळ्यात पहिले त्या बहुजन समाज पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्या बिलाचा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि घरपट्टी सेवा शुल्क ज्यांना नाही अशा लोकांना मान्य उच्च न्यायालय मुंबईने आरबी न्यूज साठी मलिक शेख, मोखाडा.